नमस्कार, मी इरावती लागू. तुम्ही मला अनेक मालिकातून बघत आला आहात. पण आज हा व्हिडिओ करण्याचं खास कारण म्हणजे माझा मुलगा शर्मद, त्याचा आत्ताच वाढदिवस झाला 28 जुलैला. तर मी सगळ्यांना सुंदर भेटवस्तू दिल्या. तर ह्या भेटवस्तू काय होत्या ते आधी मी तुम्हाला दाखवते. ही वही होती, ही पेन्सिल होती आणि हे पेन होतं. आता वही, पेन्सिल आणि पेन हे काय एक्झॅक्टली आणि हे का दिलं, तर हे केलं आहे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ह्या मुलांनी. ही मुलं दिव्यांग आहेत, पण तरी सुद्धा या पुस्तकाची ह्या वहीची हे पेन्सिल आणि ह्या पेनाची खासियत अशी आहे की ह्या वहीचा जो कागद आहे, पुढचा कागद, ह्याला सगळे सीड्स लावलेले आहेत. आणि जेव्हा तुमची वही लिहून पूर्ण होते तेव्हा हा कागद आणि हा मागचा कागद फाडायचा आणि तो एका कुंडीत टाकायचा आणि त्याला पाणी घालायचं, म्हणजे झाड येतं. ही पेन्सिल कागदाची बनवलेली आहे. पहा, हे तुम्हाला दिसत असेल. आत हे सगळा असा कागद आहे आणि ही पेन्सिल आहे आणि या पेन्सिलच्या टोकाला सुद्धा छोटे छोटे सीड्स आहेत. ही पेन्सिल लिहून झाली की ही पेन्सिल अशीच्या अशी कुंडीत लावली की झाड येतं. आणि हे पेन सुद्धा, पेनाचा वापर करून झाला की हे पहा, ह्याच्या मागे सीड्स आहेत. तर अशी ही तयार केलेली आहेत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ह्यांच्याकडून. तुम्हालाही अशा काही भेटवस्तू हव्या असतील, तुमच्या मित्र मैत्रिणींना द्यायच्या असतील, तर ह्याचा आपण नक्की वापर करूया. ह्याच्यानी दोन गोष्टी होतील. पर्यावरणाला सुद्धा मदत होईल आणि आपणही चांगली काहीतरी भेटवस्तू दिल्यासारखं होईल. धन्यवाद. नमस्कार रसिको. माझी लाडकी ताई इरावती लागू यांचा मुलगा शर्मद, त्या शर्मदच्या वाढदिवसानिमित्त ताईनं आम्हा कलाकारांना एक खूप छान भेटवस्तू दिली आहे. ती भेटवस्तू आधी काय आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि मग त्या भेटवस्तूचं वैशिष्ट्य काय तेही तुम्हाला सांगतो. तर ही त्याच्याशी एक पेपर बॅग आहे, त्यात ही वही आणि ह्या 2 पेन्सिल्स. तुम्ही म्हणाल वही आणि पेन्सिल दिले त्यात काय खास आहे, तर खास हे आहे, या पेन्सिल्स पेपरपासून तयार केलेल्या आहेत. म्हणजे ॲक्च्युली पेपरचा रोल तुम्हाला आत दिसेल. आणि ही जी वही आहे याचं हे कव्हर हे कम्प्लिटली डिग्रेडेबल आहे. म्हणजे जेव्हा या वहीत या पेन्सिलने चित्र वगैरे काढून होतील, लिहून होईल, तुमचा अभ्यास करून होईल, तेव्हा हे कव्हर फाडायचं आणि ते एका कुंडीत टाकायचं, पाणी घालायचं की ह्या कव्हरमध्ये काही बिया आहेत, तर ह्या कव्हरमधून येणार एक झाड. तसंच या पेन्सिल्सचं सुद्धा, या पेन्सिल्सच्या मागे इकडे बिया आहेत. ते हे पेन्सिल्स वापरून झाल्यानंतर हे कुंडीत टाकायचं आणि यातून सुद्धा एक झाड तुम्ही लावू शकता. तर अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे दिव्यांग सोशल फाउंडेशन उत्कर्ष निसर्ग प्रोजेक्ट अकोला यांचं हे प्रोजेक्ट आहे. सगळ्या मुलांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद, कारण ही प्रॉडक्ट्स करणारी सगळी मुलं दिव्यांग आहेत. तर ह्या सगळ्यांना माझ्याकडून अनेक अनेक आशीर्वाद, खूप सारं प्रेम, खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमची ही प्रॉडक्ट्स खरंच जगभर पसरावीत इतकीच मी ईश्वराने प्रार्थना करेन, कारण ह्या प्रॉडक्ट्समुळे तुम्ही खूप मोठं योगदान देता आहात आपला निसर्ग वाचवण्याच्या दृष्टीनं.